नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा। जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी। संसाराचे तोंडी गुंतले जे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत। योगाची साधना ज्या साधकाने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली आहे आणि त्या योगाची सेवा केल्यामुळे सर्व विषयांपासून ज्याचं चित्तवृत्ती निरोध भावाला प्राप्त झाली, जेच यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया, असं अंतर्मुख झालेलं चित्त ज्यामध्ये रजोगुणाची चंचलता आणि तमोगुणाचं जाड्य यांचा अभाव असल्यामुळे अंतर्मुख झालेलं अंतःकरण आपल्या आत्मस्वरूपाला दर्शनाच्या योगाने अर्थात ज्ञानाच्या योगाने साक्षात्काराला प्राप्त होतं। ज्या अंतःकरणाला आत्मस्वरूपाचा अभेद भावाने ऐक्यभाव प्राप्त झाला, आता ते अंतःकरण किंवा तो साधक आनंदासाठी कोणत्याही विषयांकडे जात नाही। आत्मनी एव तुष्यती, तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट होतो। याकरिताही ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायामध्ये हा विचार सांगतात। अस्तित्व प्रज्ञाचे लक्षण सांगत असताना प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते, तो आपल्या अंतःकरणाच्या शुद्ध अंतःकरणाच्या द्वारे सच्चिदानंद आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होतो। तो काम सर्वथा जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। सामान्यतः जगतामध्ये रममान होणाऱ्याचे प्रकार दोन आहेत। सामान्य प्रकार, काही जण बाहेर रममान होतात आणि काही अंतरात्म्यामध्ये रममान होतात। बाहेर रममान होणारा व्यक्ती इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही अनुकूल भोग मिळतात त्या भोगामध्ये जर आसक्त असेल, त्या भोगातही पुन्हा दोन प्रकार, लौकिक किंवा अलौकिक, किंवा 9व्या अध्यायामध्ये त्याला अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान असं म्हटलं आहे। मग असामान्य असणारे भोग असतील किंवा दिव्य प्रकारचे भोग असतील, या सर्व भोगामध्ये जो रममान होतो तो बाहेर रममान होणार आहे। आणि या उलट मुमुक्षुचा किंवा महापुरुषांचा वर्ग मात्र असा आहे की तो आपल्या आनंदासाठी बाहेर रममान होतच नाही। मुळामध्ये आनंदच बाहेर मिळत नाही। आनंद हा आतमध्येच आहे, कारण आत्मा हा आनंद स्वरूप आहे। अंतर्मुख वृत्ती जर झाली की त्यामध्ये आत्मानंदाचं ग्रहण केलं जातं, पण याकरता वृत्ती व्यग्र चालत नाही, चंचल अजिबात लागत नाही किंवा विकारीसुद्धा लागत नाही। शुद्ध असणारं अंतःकरण निर्विकार भावाला प्राप्त झाला असेल आणि त्याचं एकाग्र स्थिर असेल, तो व्यक्ती स्मशानात जरी राहिला तरी तो आनंदात राहतो। आणि या उलट एखादी व्यक्ती चंचल असेल, अंतःकरणामध्ये विकारांची दाटणी जर असेल आणि कोणत्याही पद्धतीनं अंतःकरण जर एकाग्र होत नसेल, तर असा व्यक्ती सगळ्या अनुकूल भोगामध्ये जरी राहत असेल तर तो समाधानी मात्र राहत नाही। आणि जीवनाचं एवढं सूत्र न कळाल्यामुळे आयुष्यभर फक्त धावपळ करण्यातच जाते, पण समाधान मात्र मिळत नाही। मनुष्याला भ्रम असतो, गरिबाला असं वाटतं ज्याच्याकडं धन आहे तो सुखी असेल, धनिकाला असं वाटतं ज्याच्याकडं पद असेल तो सुखी असेल, पदावाल्याला असं वाटतं ज्याला कायमची सत्ता मिळते त्याला सुख असेल, इथं ज्याला सत्ता मिळाली त्याला वाटतं इथं नाही स्वर्गात आनंद असेल, स्वर्गातल्याला वाटतं पुण्य संपलं की पाय उतार व्हावं लागेल, ब्रह्मदेवाला आनंद असेल, ब्रह्मदेवाला असं वाटतं आपल्यापेक्षा कैलासामध्ये राहणाऱ्या भगवान शंकराला आनंद असेल, आणि भगवान शंकरांना वाटतं की आपल्यापेक्षा हरिपदामध्ये सुख असेल। तृष्णावधीम को गताः, आशेचा अवधीपर्यंत कोण जातोय? कोणी जात नाही।
अशा मनुष्याला आनंदामध्ये राहू देत नाही. ज्याने अंतःकरण आपला अंतर्मुख केलं तोच फक्त आपल्या अंतरात्म्यामध्ये समाधानी राहू शकतो. आता अंतरात्म्यामध्ये जे सुख मिळतं वास्तविक ते काही सुखाचं अधिकरण नाही बरं. आता व्यवहार शब्द वापरावा लागतो की आत्म्यात आनंद आहे. आत्म्यामध्ये आनंद नाही. आनंद म्हणजेच आत्मा आहे. आत्मा म्हणजेच आनंद आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही षष्टी बहुव्रीही समास वगैरे किंवा अधिकरण करायचं नाही. तर त्यांचं ऐक्य प्रतिपादन करायचं आहे. यो वै भूमात सुखम नाल्पी सुखम असते. आत्माच आनंदरूप आहे किंवा आनंदाला दुसरा शब्द आत्मा आहे. आणि आत्म्याला जवळचा शब्द सांगू का? मी हा शब्द आहे. मी म्हणजेच आत्मा आहे. पण त्या मीमध्ये सुद्धा दोन प्रकार, एक खोटा मी आणि खरा मी. तर जो मी असं म्हणतो या अहंकाराचं जे लक्ष्य स्वरूप आहे तो खरा आत्मस्वरूप आहे. आणि तो आत्मा आनंदरूप आहे. तर आनंदाचा भोग घेण्यासाठी अंतःकरण स्थिर अंतर्मुख असावं लागतं. तिथे जो आनंद मिळतो त्या आनंदाला कोणताच परिच्छेद नाही. म्हणून त्याला आत्यंतिकम सुखम असं म्हणतात. इंद्रियांचा आणि विषयाचा संयोग झाल्यानंतर जो मिळतो तो सुद्धा आनंद हा नाही. यासाठी अतींद्रियम शब्द वापरला. फक्त शुद्ध मनाने ग्रहण केला जातो, बुद्धिग्राह्यम. पण त्यामध्ये सुद्धा शुद्ध सत्वगुणांनी संपन्न असणारी बुद्धी जर असेल, काहींची बुद्धी फार चतुर असते. आता व्यवहारामध्ये जे शोध संशोधन करतात ते का कमी हुशार असतात का? प्रचंड हुशार असतात ते. ज्या अर्थी त्यांची बुद्धी सूक्ष्म होते आणि अणुपर्यंत जाते याचा अर्थ बुद्धी त्यांची खूप हुशार आहे. परंतु पावित्र्याचा अभाव आहे. आहारादिकांचे नियम पाळत नाही. म्हणून हे शुद्ध सत्वगुणाच्या बुद्धीने ग्रहण केलं जातं. आत्मबुद्धी प्रसादजम. ज्या सुखाला अंत नाही, जे अतींद्रिय आहे आणि केवळ बुद्धिग्राह्य असा आनंद प्राप्त झाला तर तो तत्वापासून कधीही विचलित होत नाही. का बरं? त्याचं कारण यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते. आता या श्लोकाचे दोन अर्थ केले आहे. पहिला अर्थ करत असताना एक आत्मप्राप्तीचा लाभ असा एक अर्थ केला आहे. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काही छिन्न देखे. आत्मलाभा समान दुसरा लाभ नाही आणि आत्मप्राप्तीपेक्षा श्रेष्ठही कोणता लाभ नाही. अधिकम म्हणजे श्रेष्ठ लाभ नाही आणि अपरम म्हणजे दुसरा. म्हणून आत्मप्राप्ती जर झाली तर तत्समान स्पर्धा करण्याकरता दुसरा लाभ नाही. म्हणून ब्रह्मवेत्ता महात्मा कोणाशी स्पर्धा नाही करत. आणि करत असेल तर तो अजून तत्वामध्ये स्थिर झालाच नाही असा त्याचा अर्थ होतो. स्पर्धेमध्ये एकतर कोणाला तरी मागं टाकायचं असतं किंवा कोणाचं तरी पुढं जायचं असतं आणि दोन्ही गोष्टी घातकच आहे. आत्मलाभ असा आहे की ज्याची बरोबरीच कोणी करू शकत नाही. अपरम न दुसरा कोणता लाभ नाही आणि त्यापेक्षा अधिकही कोणता नाही. त्यामुळे तो खिन्न राहत नाही. असा आत्मप्राप्ती संबंधाने पण या पदाचा अर्थ करता येतो. आणि दुसरा अर्थ करत असताना चित्तवृत्तीच्या संबंधाने पण हा अर्थ घेता येतो की अशी त्याची चित्ताची भूमिका प्राप्त झालेली आहे. आता ते चित्त स्थिर, एकाग्र, शुद्ध, निर्विकार असल्यामुळे ते चित्त आत्मानंदाला ग्रहण करतं. अशा आत्मानंदाला ग्रहण करण्याची योग्यता ज्या चित्तामध्ये आली आणि अशी चित्ताची विशेष अवस्था ज्याला प्राप्त झाली त्या चित्ताच्या अवस्थेच्या पलीकडे आता दुसरा कोणता लाभ नाही. किंवा असं चित्त ज्याला मिळालं त्यापेक्षाही अधिक कोणता लाभ नाही. का बरं? कारण असा जर अंतःकरणाचा भाव प्राप्त झाला तर त्याला प्रारब्ध प्राप्त कितीही मोठे दुःखाचे प्रसंग आले तरी तो विचलित होत नाही. या श्लोकाचा आणखीन अर्थ घेता येईल. मनुष्याला आपल्या परमार्थ मार्गापासून भ्रष्ट करणारे जे अनेक घटक आहे त्या अनेक घटकामध्ये दुःख हा एक घटक आहे बघा. ते अनेक घटक जे आहे ना त्याची यादी 12व्या अध्यायामध्ये दिली आहे. साधक निघाला भगवत प्राप्तीसाठी. कोण कोण आडवे येतात? वा, पहिले पद आडवे येतात. तया महेंद्रादी पदे करिताती वाटवदे. नंतर रिद्धी आणि सिद्धी येतात. तो बोलला की वाचा सिद्धी. तो मला तुमचं काम होईल तर नक्की होईल आणि जे झालं त्याची एवढी श्रद्धा बसते. मग तो बाबा म्हणजे लय सामर्थ्य संपन्न आहे. मी असे महाराजच पाहिले नाही.
त्यांनी फक्त आम्हाला आशीर्वाद दिला, काहीच नव्हतं आमच्याकडं, सगळं मिळालं. अरे हे लौकिक आहे, तुझं प्रारब्ध नाही, त्यांचं निमित्त आहे. हे तर प्रारब्धाने मिळणार होतं, महापुरुषाच्या शब्दाचं निमित्त आहे. म्हणजे त्याचं प्रारब्ध अनुकूल झालं आणि तेवढ्यात महात्म्याचा शब्द गेला तर महात्म्याचं वजन आहे. आणि महात्म्याने शब्द दिला आणि प्रारब्ध अनुकूल नसेल, नाही यांच्यात काही तपच नाही असं ते म्हणतातही कदाचित. विचारसागरामध्ये हा विचार आलेला आहे बघा सगळा. म्हणून हे लौकिक फळप्रदान ते करत नाही, अलौकिक असणारी कृपा महापुरुष करतात, हा त्यातला एक अर्थ आहे. महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे, रिद्धी आणि सिद्धी द्वंद्वे पडोणे ठाती. हे सगळे समूह येतात, रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोणे ठाती. आणि बऱ्याचदा मग ऐश्वर मिळालं, सिद्धी मिळाली की साधकाला असं वाटतं हाच परमार्थ आहे आणि हेच परमार्थाचं फळसुद्धा आहे. अरे लोकमान्यता लई मोठा प्रतिबंध आहे, कळून येत नाही बरं. ते रामकृष्ण परमहंसानी साधकाच्या जीवनामध्ये 3 अक्षराचे बेती सांगितले आहे. त्याने ते 12 खडीमध्ये क, का आणि की असे 3च सांगितले. क म्हणजे कनक, का म्हणजे कांता आणि की शब्दाचा अर्थ करत असताना कीर्ती असा अर्थ केला आहे. ते कनक आणि कांता सोडता येते, फार कठीण नाही. कीर्ती नाही सोडता येत. कीर्ती म्हणजे लोकमान्यता, जनसंपर्क. आणि आपलंच मन आपल्याला सांगतं मी जर नाही गेलो तर लोक परमार्थाला लागणार नाही, आणि आपलं काय होणार आहे. असं आपलंच मन आपल्याला आतून असं डळमळीत करतं, विचलित करतं, नाही मला गेलंच पाहिजे. मी जर नाही गेलो तर तिथं कार्यक्रमामध्ये काय. आणि लोक इतके हुशार असतात, हे आपला भ्रम आहे, आपण नाही गेलो म्हणजे होणार नाही. त्या कार्यक्रमामध्ये टाळकऱ्यामध्ये असा एखादा सुप्त कीर्तनकार असतो की त्याच्या मनात भावना असते कुणीतरी रद्द व्हावं, माझा नंबर आपला नंबर लागावा, हे असं ठरलेलं असं. आपला गैरसमज आहे की आपण नाही गेलो म्हणजे तो पार पडणार नाही, असं काही नाही. या सृष्टीचा प्रवाह अनादी आहे. आपण आलो काय, राहिलो काय, गेलो काय, काही फरक पडत नाही. ईश्वराचा प्रवाह आहे हा. आणि ते जनमानसाचे कीर्ती फार घातक आहे. प्रवचन करणारा सुद्धा सांगतो लोकांमध्ये रमून तोच रमतो, असंही घडतं. कीर्तीमध्ये अडकला की मनुष्याला बाहेर निघता येत नाही. मनुष्याला एक वाटतं कायम, एकतर कीर्ती झाली तर टिकली तरी पाहिजे, नाहीतर वाढली तरी पाहिजे. आणि दोन्हीतही स्वाद आहे मारा. वाढली तरी पाहिजे, 8 तास करावा लागतो. आणि कमीत कमी टिकली पाहिजे, यासाठी आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये, कारण तो मोठा झाला की आपण लहान होणार. हे सगळे स्पर्धेचेच भाग आहे. संत महापुरुषांच्या जीवनात पाहिलं तर चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवे आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझी दडे, महिमे भेने. जितका मनुष्य सामान्य राहील ना तितका सुखी राहतो बघा. आणि जितका विशेष होईल तेवढी हानी, बनने से हानी होती. फार मोठा कालावधी होता. नीचपण बरे देवा, न चले कोणाचाही दावा. व्यवहारातलं उदाहरण आहे, आपल्या हातामध्ये 4 सोन्याच्या जर अंगठ्या असतील तर आपण इंद्रायणीच्या घाटावर झोपू शकत नाही. आणि भिकारी त्यांना उठवावं लागतं जागा दे म्हणून, निवांत झोपू शकतात. सामान्य व्यक्ती जास्त सुखी आहे आणि विशेष झाला की जास्त दुःखी होतो. पण ही सूत्रसुद्धा लक्षात येत नाही. मनुष्याची धडपड असते, मी काहीतरी विशेष. माणसं म्हणतात आपल्याला इमेज क्रिएट करायची, आपल्याला आपली इमेज तयार करायची. कशा तयार करायची आहे, लोकांच्या लोकांच्या घरात फोटोच एवढे झाले, ते कोणाला ठेवणार आहे. आपल्याला वाटतं नाही त्यांच्या मनात आपण राहिलं पाहिजे, कोणाला ठेवत बसता. अशी परिस्थिती येते बघा विचलित करण्यासाठी. पदसुद्धा भ्रष्ट करतात, रिद्धी-सिद्धीचे सामर्थ्य संपन्न भावसुद्धा भ्रष्ट करतात. आणि प्रसंग एक दुःखाचा आहे. दुःखाचे प्रसंग भल्या भल्या मनुष्याला परमार्थ मार्गापासून विचलित करतात. व्यवहारातले माणसं विचलित यात नवल नाही. परमार्थातले सुद्धा बरेच साधक ज्या अगोदर समाधानी राहतात, काय अनुकूलतेची सवय असते ना, ते अनुकूलतेचा आनंद मिळाला की तोही पुन्हा परमार्थाचा आनंद आहे असा एक भ्रम होतो. लोकांनी हार घालणं, सत्कार करणं अनुकूलतेचा आनंद आहे. आणि ती सवय लागता कामा नये. ज्याला अनुकूलतेची सवय लागली त्याला प्रतिकूलतेचा थोडासुद्धा धक्का सहन होत नाही. पण ते कळतच नाही की हे द्वंद्व आहे का काय आहे. म्हणून प्रतिकूल प्रसंग आले की ते सुद्धा सहन करता आले पाहिजे. म्हणून भगवंताने शब्द ठेवला, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, गुरुणापि दुःखेन.
मोठ्यातल्या मोठ्या दुःखाने सुद्धा तो विचलित होत नाही. याचा अर्थ काय? दुःखाने मनुष्य विचलित होऊ शकतो आणि तो होत नाही हे त्याचं अपूर्व लक्षण आहे, अलौकिक लक्षण आहे. सामान्य पुरुषाकडे जे बघायला भेटत नाही असं लक्षण त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून इयं लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. इथपर्यंत आपण हा भाव पाहिला. आता यानंतर आचार्य किंवा भगवान परमात्मा योग शब्दाची व्याख्या प्रतिपादन करतात. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिष्ठयेन योक्तव्यः योगः अनिर्विण्ण चेतसा. आता काही भागामध्ये द्विखंड चिन्ह आलं की नाही माहिती नाही, पण योग ह शब्दामध्ये विसर्ग आलेला आहे आणि ज्या अर्थी त्या विसर्गाचा ओ झाला याचा अर्थ पुढं आलेलंच आहे. म्हणून काही ठिकाणी शब्द असेल, नाही द्विखंड असेल, योगो अनिर्विण्ण चेतसा असा पदच्छेद आहे. तम विद्यात, तम विद्यात त्याला विजानियात जाणावं. कुणाला जाणावं? तर एक भूमिका अशी आहे, योग कुणाला म्हणायचं. योगाचे अनेक लक्षण आले आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधाः, योगामध्ये चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो त्याला योग असं म्हणतात. किंवा जी जी साधना आपल्याला भगवंताशी जोडून देतात, योज्यते जोडून देणारी सगळी साधनं त्यालाही योग असं म्हणतात. आणि प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंताने योगाची जी व्याख्या केली ती योगाची व्याख्या अपूर्व आहे. कशाला म्हणतात योग? दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम विद्यात. त्याला योग संज्ञा आहे किंवा त्याला योग या नावाने ओळखावं. कशाला ओळखावं? तर दुःखाचे अनेक प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये भेटतात, संबंध होतात, त्याला दुःख संयोग म्हणतात. आणि ज्यांच्या ज्यांच्या संबंधाने दुःखाचा संयोग होतो त्या सगळ्या घटकाचा पुन्हा वियोग होणं, अशी जी विपरीत भावना आहे, लक्षण आहे, त्याला योग असं म्हणतात. एकाच शब्दामध्ये 3 अर्थ आले बघा. संयोग, वियोग, योग असे 3 शब्द आले, तर त्याला योग असं म्हणावं. दुःखाच्या संयोगाचा वियोग होणं. दुःखाचा संयोग कशामुळे होतो? एही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कोणते नतेश्वरमते बुधाः. विषयाचा इंद्रियांचा संयोग झाला की ठरलेलंच आहे की त्याच्यामध्ये वियोग दुःख होणारच आहे. म्हणजे दिसायला तो सुखाचा संयोग आहे, पण आसायला मात्र दुःखाचा संयोग आहे. वरवरून दिसतं काय? सुख आहे, त्याचं आवरण फार चांगलं आहे, पण आतमध्ये मात्र दुःख भरलेलं आहे. असा जो जो काही दुःखाचा संयोग असेल त्या त्या संयोगाचा वियोग होणं याला योग नावाची संज्ञा आहे. म्हणजे एखादी जर व्यक्ती म्हणले मी योग साधना करतो, तर योग साधनेचं हे स्वरूप आहे की जीवनामध्ये दुःखाच्या संयोगाचा भाव आला की त्याचा वियोग झाला पाहिजे. आणि असा जो योग आहे सहयोग हा तो योग अनिर्विण्ण चेतसा. चेतस म्हणजे अंतकरण, निर्विण्ण म्हणजे व्यग्र झालेलं, ज्याच्यामध्ये व्यस्तता आहे किंवा खेद आहे, खिन्नता आहे, त्याला निर्विण्ण चेतस म्हणतात. आणि अनिर्विण्ण म्हणजे ज्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची खिन्नता नाही, खेद नाही, अशा अंतकरणाने म्हणजे थोडक्यात उत्साही अंतकरणाने सयोग हा निश्चयेन योक्तव्यः. असा योग निश्चयपूर्वक बुद्धीचा निश्चय करून त्या योगाची साधना आपण केली पाहिजे, स्वीकार केली पाहिजे. म्हणजे एकतर निश्चय चांगला पाहिजे, निश्चयामध्ये अढळता असते, आणि अनिर्विण्ण चेतसा या अंतकरणाने तो करायला पाहिजे. का बरं? नाहीतर मग इतके दिवस मी साधना करतो, अजून तर काही मला काहीच मिळालं नाही, मग सोडून द्यावी की काय, असं वाटतं ना साधना. तर तसं मात्र होऊ नये. खेद न ठेवता हे करत राहिलं पाहिजे. म्हणजे पंचदश कारण एक उदाहरण दिलं, उत्सेक वदधीर यावत कुशाग्रणी कबिंदोना असं उदाहरण दिलं आहे. म्हणजे एका टिटवीची जी काही अंडी आहेत ती समुद्राला भरती आली आणि भरती आल्याबरोबर समुद्रामध्ये ती अंडी वाहून गेली. तर त्या टिटवीला खूप राग आला. ही ओवी पहिल्या अध्यायामध्ये आली बरं. टिटबू चांचवरी मापसुये सागरी मी नेन तो त्या परिप्रवृत्त येथ
मग त्या टिटवीने विचार केला, समुद्राला विनंती केली, माझ्या पिलांची जी काही अंडी आहेत ती देऊन टाक माघारी. आता ते समुद्र कोणाचा ऐकवतो, तिथं जहाज पलटी होता, तर तिथं त्या टिटवीच्या खोप्यातली अंडी त्याला काय माहिती कुठं गेली म्हणून. पण तो समुद्र काही प्रतिसाद देईना. मग त्या टिटवीने विचार केला, निश्चय किती असेल तिचा, ते म्हणे मी तुला सुकवून टाकेन. आणि मग तिने आपल्या चोचीमध्ये समुद्राचा थेंब घ्यायचा आणि मोकळ्या जागेमध्ये टाकून द्यायचा. असा तिचा प्रयत्न सुरू झाला. कशाचा? समुद्राला सुकविण्याचा. आता टिटवी केवढी, त्याची चोच केवढी आणि त्याच्यामध्ये मावणारं पाणी केवढं. आता टिटवीचं आयुष्य जरी गेलं असतं आणि तिने ब्रह्मदेवाचे एवढे जरी जन्म घेतले असते तर ते शक्य झालं नसतं. पण मग आता टिटवी ही आपल्या पक्षी जातीतली आहे. बाकीचे पक्षी तिथं आले म्हणून काय करते, म्हणजे समुद्राला सुकविण्याचा मी प्रयत्न करते. बाकीचे म्हणले नाही, वेळ लागलं काय. काही काही माणसं म्हणतात असं, एखादा साधक परमार्थाला लागला, वेळ लागलं काय तुला. हां, आपल्या गावात अशी कोणाला दुर्बुद्धी सुचली नाही आळंदीला जाण्याची, तू चालला काय असं म्हणतात लोक. स्वतः तर जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही. पण त्यांनी खच्चीकरण नाही केलं. सगळे पक्षी सहाय्य करू लागले टिटवीला. आता त्या सगळ्या पक्ष्यांचा थवा पाहिला तर आकाशमार्गी गरुड चालला होता. त्या गरुडाने पाहिलं, पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी. तो गरुड खाली उतरला. त्याने काही जरी केलं तर तुम्ही कार्यकर्ते आहात, मी तुमच्यातला मोठा माणूस आहे, काय करता. म्हणजे समुद्राला सुकवितो. गरुडाने विचार केला, यांच्याकडून हे काम होणार नाही. आणि मग गरुडाने स्वतःच्या पंखाची शक्ती सामर्थ्य वापरली. समुद्राच्या लक्षात आला, हा आपल्याला सुकवू शकतो, हा पराक्रमी आहे. याने स्वर्गातला अमृत आणत असताना सगळ्या देवांचा पराभव केला, तर आपला का करणार नाही. समुद्र प्रगट झाला आणि त्या टिटवीची अंडी पुन्हा तिला प्रदान करून दिली. या उदाहरणातून काय सांगायचं आहे, टिटवी लहान आहे, पण तिने मात्र खंत न करता, खेद न बाळगता प्रयत्न सोडले नाही, उत्साहाने ते प्रयत्न केले. तसं मनुष्याने दुःख संयोग वियोग नावाचा योग साधण्यासाठी निश्चयपूर्वक आणि कोणती खंत खेद न करता योग नावाची साधना करायलाच पाहिजे, असा भगवंतांनी संदेश या श्लोकामध्ये दिला. यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सीची सोडी. सांडीपाठ आहे काही ठिकाणी, मन आरतीची सीची सोडीच आहे ना. संसाराचे तोंडी किंवा संसाराचे तोडी गुंतले जे. आता हा तोडी शब्द घेतला तर संसाराचे जे बंधन आहेत, संसाराचे गुंतले जे तोडी. संसाराचं जे जे बंधन, ज्या ज्या बंधनात तो गुंतलेला आहे तर त्या बंधनाला तोडतो, असा एक अर्थ होईल. आणि दुसरा पाठ घेतला तर संसाराची तोंडी गुंतले जे. जे मन संसाराच्या तोंडात गुंतलेलं आहे ते मन स्वतःला संसाराच्या तोंडातून बाजूला काढतं. असं तोडी अर्थ घेतला तर संसाराचं बंधन तोडतं मन, असा अर्थ होईल. आणि संसाराचे तोंडी गुंतले जे, तर ते सुखाकडे घ्यावं लागेल की हे सुख असं आहे की संसाराच्या तोंडात गुंतलेल्या मनाला ते बाजूला काढतं. म्हणजे थोडक्यामध्ये मनाला सांसारिक सुखाची अपेक्षा राहत नाही. पण केव्हा, जर आत्मलाभ सुख मिळालं तर, किंवा आत्मलाभाच्या सुखाला ग्रहण करणारी चित्ताची एक विशिष्ट अवस्था प्राप्त झाली तर हा भाव प्राप्त होतो. जया सुखाची या गोडी, सुखाची गोडी आहे, त्यामध्ये रममान होण्याची शक्ती आहे आणि मनाला गोडी आवडते. काजे या मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, मनोने अनुभव सुखाची कौतिके दावी तजावी जे. हे आपल्या मनातला एक भ्रम आहे पुन्हा बुद्धीचा की मनाला विषय आवडतात. विषय नाही आवडत मनाला, मनाला फक्त सुख आवडतं. मग ते तुम्ही विषयांपासून प्रदान करा, नाहीतर निर्विषयी अवस्थेपासून प्रदान करा. मनाला सुखाची अपेक्षा आहे, फक्त सुखाची. तो विषयापासूनच झालं पाहिजे अशी त्याचा दुराग्रह नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय नसताना सुख मिळत नाही का. निर्विषय आनंदाचा भोग घेतो जीवात्मा, याचा अर्थ फक्त सुखाची अपेक्षा आहे. मग त्या भक्त म्हणावं लागतं. पंचदशी कारणी म्हटलं आहे, किंवा विषय नावाची उपाधी आली म्हणून सुख मिळतं, त्याला विषय सुख म्हणा. नाहीतर विषय सुख म्हणजे विषयापासून सुख असं म्हणताच येत नाही.
फक्त उपाधी आला म्हणून म्हणावं लागतं, नाहीतर विषय सुख बोलीजे ते नेन तागा वाया जलपीजे, जैसे महोर का म्हणजे विषकंदाते. विषाच्या कंदाला मधुर म्हणावं तसं विषयाच्या सुखाला सुख म्हणावं लागतं, भ्रमात म्हणावं लागतं, खरं नाही. कारण ते हजारो शोकाने व्याप्त आहे ना. सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवीति मत्वाह नाल्पेस्ति सुखमित्यसो, असंही पंचदशीकार म्हणतात. जे हजारो शोकाने आवृत्त आहे अशा विषयाच्या सुखाला ती सुख म्हणायला तयारच नाही, पण आता फक्त ब्रह्मात म्हणावं लागतं. विषय सुख आहे, त्यानंतर विद्यानंद आहे, ब्रह्मानंद, योगानंद, आत्मानंद, हे सगळे प्रकार पंचदशीकारांनी केलेले आहे. तर एक सुख मात्र असं आहे, जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी. सेची शब्दाचा अर्थ होतो आठवण, पण नुसता शे शब्दाने वापरला ज्ञानोबाराने. सेची, से म्हणजे आठवण, पण चकार शब्द दिला की नाही. सेची म्हणजे आठवणच सोडी. मन आरती, आरती म्हणजे इच्छा. आता मनाला इच्छा असतात, कशाच्या इच्छा असतात? एकतर विषयांच्या, नाहीतर विषया वासनांच्या. त्याला आरती म्हणजे उत्कट इच्छा म्हणतात. मग आता सुखामध्ये प्रकार करावे लागतील. मनाला अपेक्षा आहे विषयाच्या सुखाची, आणि त्याच्यापेक्षा उत्तम लाभ आहे आत्मसुखाचा. मग जेव्हा उत्तम लाभ मिळतो तेव्हा कनिष्ठ लाभाची अपेक्षा राहतच नसते. साधं व्यवहारातलं उदाहरण आहे. आपल्या पत्रावळीमध्ये जर पिठलं वाढलं, ज्याला प्रचंड भूक लागली की तो आनंदाने पिठलंच खातो. पण जर कालांतराने एखादा भाविक विसरला, थोडा उशीर झाला, तो श्रीखंडाचे डबे घेऊन येतो, आणि मग आता अर्ध निम्म जेवण झालेलं असतं, ते आनंदाने केलेलं असतं. कल्पना करा त्याच्या ताटामध्ये श्रीखंड वाढला तर श्रीखंड ताटात आल्याबरोबर पिठल्याच्या बाबतीमध्ये कोण पाहत याकडे, असं घडतं की नाही. म्हणजे श्रेष्ठ लाभ प्राप्त झाला तर कनिष्ठ लाभाचा आपोआप त्याग होत असतो. जो आत्मलाभासारिखे गोमटे काही चिन्ह देखे मनोनी भोग विशेखे हरिखे नाजो. विशेष कोणताही भोग प्राप्त झाला की त्या भोगाचा त्याला हर्ष अजिबात होत नाही. का? जो आत्मलाभ मला प्राप्त झाला त्या लाभासारखा उत्तम सर्वोत्तम लाभ दुसरा कोणताच नाही. सामान्य लाभाला मी घेऊन काय करू? उत्तम लाभ तो ज्याच्या पलीकडे आता कोणता लाभ नाही. आणि असा लाभ मिळाला की त्याला कनिष्ठ लाभाची अपेक्षा राहत नाही. सर्वोत्तम लाभ त्याला ब्रह्मसुख म्हणतात. व्यापक आहे देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोग येते. आणि ज्याला हा लाभ प्राप्त झाला ना तो अध्यात्मातला सर्वात श्रीमंत आहे. आणि अशा आध्यात्मिक श्रीमंत संपन्न व्यक्तीच्या पायावर त्यांच्याकडं द्रव्य नसतं, संग्रह कोणता नसतो, परिग्रहात रममान होत नाही, पण सर्व सम्राट चक्रवर्ती असणारे राजेसुद्धा त्यांच्या चरणकमलावर नतमस्तक होता. ते जानश्रुती नावाचा राजा, त्याने बरीच प्रकारची यज्ञ केले, उपनिषदामध्ये कथा आली. तर त्या यज्ञाचं पुण्याचं तेज एवढं झालं की तो राजधानीमध्ये राजवाड्यात उभा राहिला की त्याचा प्रकाश रात्री आसमंतामध्ये पसरायचा. प्रकाश इतकं तेज होतं त्याच्याकडे पुण्याचं. मग काही हंस त्यामधून उडू लागले आकाशमार्गाने. ते तरुण हंसामध्ये बळ असतं. हे तरुण ऐकत नाही बघा, वेगवान गाड्या तरुणच चालवतात. ते वेगात चालला राजहंस. एक वयोवृद्ध राजहंस मागं होता, तो पुढे जाऊ नको, त्या तेजाने तुझे पंख जळतील. तर पुढचा हंस म्हणला, या जानश्रुतीचं एवढं तेज नाही की जेवढं तेज या राज्यामध्ये असणाऱ्या गाडीवान महात्मा रैकवाचं आहे. तो रैकव ब्रह्मज्ञानी महात्मा, आणि त्या राजाला पक्षाची भाषा कळायची. तोला माझ्याच राज्यात महात्मीन मला माहिती नाही. फक्त हे जानश्रुतीचं नाही, सगळ्या राज्याचं असंच आहे. त्यांच्याच राज्यामध्ये महात्मे असतात पण त्यांना ते माहिती होत नाही, कारण ते महात्मे कुणाला कळूही देत नाही. आणि मग त्यांनी शोध घ्यायचं ठरवलं की आपल्या राज्यामध्ये कोणीतरी रैकव नावाचा महात्मा आहे. सैनिकाला सांगितलं. आता जिथं राजाला ओळख नाही तिथं सैनिकाला काय ओळख आहे? आणि मग त्या सैनिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आता सैनिकाची लक्षणं म्हणजे काय? एखादा आश्रम मोठा असेल, 500-1000 शिष्य मागं असतील, स्वागत सत्कार होत असे, असं त्याची भूमिका. शिष्याला काही सायंकाळपर्यंत महात्मा मिळालाच नाही, थकून गेले.
बाजारामध्ये आले. बाजारामध्ये एका गाडी खाली सावलीमध्ये एक व्यक्ती निवांत निजलेला होता. त्याने ते सैनिकाचा चेहरा पाहिला आणि म्हणे, थकलेले दिसतात तुम्ही आणि आमच्या राजाला काही काम नाही, सकाळपासून महात्मा शोधायचा. ते रयकवानी उत्तर बरं झालं असं दिलं. अरे म्हणे, महात्मे कशाला शोधायचे, यूट्यूब पहा ना, असं म्हणले नाही ते. त्याने तुम्हाला महात्मा म्हणे, हो काय महात्म्याचं नाव आहे. आणि महात्म्याचं नाव कोणीतरी रयक्व आहे, रयक्व महात्मा. त्या रयक्व महाराजांनी उत्तर दिलं, या गाडी खाली निजलेला जो देह आहे ना, या देहाला लोक रयक्व म्हणतात, रयक्व. म्हणजे मग तुम्ही महात्मा आहे का? त्याने नाही, मी कशाला म्हणून मी महात्मा आहे म्हणून. लोक म्हणतात, कोणी म्हणतात, पण मी या देहाला रयक्व म्हणतात. आता सैनिकाने राजाला बातमी सांगितली की तुम्ही ज्याला रयक्व म्हणतात महात्मा, आम्ही शोध घेतला पण नाही सापडला. बाजारामध्ये गाडीच्या खाली जी सावली पडते ना, त्या सावलीमध्ये एक निजलेला आहे. राजा तिथपर्यंत आला. राजाला सूचना आपण काय करावं, सम्राट आहे, श्रीमंत आहे, आणि तो रथ घेऊन आला. सुवर्ण अलंकार, अनेक प्रकारचे रत्न मोती सगळे घेऊन आला आणि स्वतःची मुलगी रायकवाला देऊ लागला. सूचना त्याला की एवढा मी राजा आहे पण मी समाधानी नाही, आणि हा मात्र स्वतःचं पाठ खाजवतो आहे आणि काही नाही, निवांत बाजारामध्ये बसलेला आहे, सावलीमध्ये निवांत झोपलेला आहे. या सुखाची मर्यादा अशी आहे, याची गणती मोजमाप करता येत नाही. म्हणून आत्मानंदाने संपन्न असणारा जो महात्मा असतो की नाही, त्याचं एक वाक्य ऐकण्यासाठी, त्याचं एकदा दर्शन व्हावं, स्पर्श व्हावा, त्याच्या मुखारविंदातून अमृतवाणीतून शांत करणारे शब्द वचन आपल्याला मिळावे, याकरता रीग लागते. आणि तो असा आहे, तो कोणाला पाहतही नाही, रमत नाही तो कोणामध्ये. कारण यांच्यात रमणं म्हणजे दुःखी लोकांमध्ये या अगोदर तो दुःखाला उभगलेला आहे, दुःख सोडून तो साधना करतो आहे, आणि पुन्हा साधनेने संपन्न झाला की त्याच्यामध्येच रममान व्हायचं का, म्हणून तो येतच नाही. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची, तो असा महात्मा येत नाही. जया सुखाची या गोडी, या सुखाची एकदा चटक लागली, गोडी लागली ना, कोणाला लागते गोडी, या सुखाची गोडी इंद्रियाला नाही लागत. कारण इंद्रिय तिथपर्यंत जातच नाही ना, इंद्रियांची धावकुटपर्यंत आहे फक्त विषयापर्यंत, आत्मानंदापर्यंत इंद्रिय जाऊच शकत नाही. खरं तर आत्मानंदापर्यंत मनही जात नाही. मनसा एव इदम आप्तव्यम असं का म्हटलं आहे, शुद्ध अंतकरणात आत्मानंदाचं प्रतिबिंब पडतं, एवढ्या अर्थाने म्हटलं आहे. मन त्याला जाणत नाही, ते मात्र स्वयंप्रकाश आहे. मनाची नखी न लगे, जे तबुद्धीची दृष्टी न रिगे. पण जर तो आनंद आलाच, अभिव्यक्त झाला, तर मनाला कळतं, अरे विषयाच्या आनंदामध्ये लय कष्ट आहे. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने, नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. हे अर्थ म्हणजे विषयच बरं, मग ते संपादन करण्याचे कष्ट, सांभाळण्याचे जतन करण्याचे कष्ट. विचारसागरामध्ये वाक्य आलं, नष्ट झाले तेव्हा कष्टच कष्ट, असे वाक्य आलेले त्याच्यामध्ये. म्हणजे संग्रह करताना, रक्षण करताना नष्ट झाले तर कष्टच होतात बघा. म्हणून त्याच्यात तो रममान होत नाही. या सुखाची गोडी लागते मनाला. ज्ञानोबाची ओवी फार गोड आहे. आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. आत्मसुखाची एकदा गोडी लागली की तो सगळ्या विषयावर विटतो. आणि मन आरती, आरती म्हणजे इच्छा, उत्कट इच्छा, कशाची, विषयाची. या सुखाची गोडी मिळाली एकदा मनाला, तर मन बाकी सगळ्या विषयांची उत्कट इच्छा ती करावी याची आठवणसुद्धा ठेवत नाही. मन असं मन प्राप्त व्हावं आपल्याला बरं. आरतीची सेची सोडी, से म्हणजे आठवण. मनुष्याला स्मरण राहिलं ना तर मग प्रयत्न करावासाला वाटतं. आता ज्याला स्मरणच राहिलं नाही त्याला प्रयत्न काय करावा असं वाटणार आहे. मी माझी ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतकरण. त्याचा अंतकरण मीपणाला, माझेपणाला विसरला आहे, आठवणच राहिली नाही. काय भूमिका असेल हा, शुभेच्छा सुविचारणा तन्मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्था भाविनी, तुर्यगा अवस्था आहे. चित्ताच्या सगळ्या सप्तभूमिका प्रतिपादन केल्या, त्यामध्ये मनाला आठवण नाही राहत कशाची. मनाला विषयाची, विषयाच्या वासनेची, ममत्वाची, माझेपणाची किंवा मनपणाही धरून नेणे. आता या मनाला मन असं म्हणतात,
त्याचीसुद्धा आठवण राहत नाही. कोणतं मन आहे जे अगोदर संसाराची तोंडी गुंतले, जे संसाराच्या तोंडामध्ये गुंतलेलं होतं तेच मन आता आत्मसुखाची गोडी मिळाल्यामुळे त्याला कोणत्याच प्रकारची आठवणसुद्धा राहत नाही. हा भाव आहे. संसार म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम, किंवा क्षणाक्षणाला जे संपतं, क्षणाक्षणाला संसरती इति संसारः, किंवा सम्यक सरती, सुरसरती म्हणजे संपणे, जो क्षणाक्षणाला संपतो. ज्ञानोबाने उदाहरण किती गोड दिले 15व्या अध्यायामध्ये. कमळाचं पान असतं, ते अगोदरच तेलकट आहे, त्यामुळे त्याच्यावर पाणी थांबू शकत नाही. पण ज्ञानोबा त्या कमळाच्या पानाला स्थिर नाही ठेवत. ते कमळाचं पान थरथर कापतं आहे आणि त्याच्यावर पाणी सोडलं आपण, राहील का ते? का कापतया पद्मजळा, वरील या बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे. अगोदरच कमळाचं पान, पुन्हा ते कंपायमान होतं आणि त्याच्यावर पुन्हा पाण्याचा थेंब तसा राहू शकत नाही. आपण बारकाईनं वय वाचतच नाही ना. आपल्या उरकायची सवय लागलेली आहे घाईमध्ये. फक्त नित्यनेम झाला पाहिजे, उरकला गप्पा मारायला मोकळा. मग म्हणजे कापतया पद्मदळा, कापणारं पद्मदळ आहे. पद्म म्हणजे कमळ, आणि कमळाचं पान ते कंपायमान, त्याच्यात पाणी थांबत नाही. वरील या बैसका नाही जळा, जसं ते स्थिर नाही तैसेच याची स्थिती नासत जाई क्षणक्षणाप्रती, म्हणून या ते म्हणते अश्वत्थ हा संसार आहे, जो क्षणाक्षणाला संपतो. संसार म्हणजे जगही आहे आणि जगातला एक घटक म्हणजे आपला देह आहे. देहसुद्धा क्षणाक्षणाने संपतो की नाही? प्रत्येक क्षणाला मनुष्य मृत्यूकडे जातो आहे. माणसं म्हणतो नाही नाही नाही, अजून तर आम्हाला खूप काही करायचं आहे. आत्ताशी तर माझे 2-3 संकल्प झाले मनातले, अजून तर संकल्पाची खूप मोठी यादी आहे आणि ते संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. हे आपल्या हातात आहे का? संकल्प पूर्ण केल्याशिवाय जसं काही भगवंत कोण अभिवचन घेऊन आला आहे असं नाही. संकल्प पूर्ण होत नसतात. हे समुद्राच्या लाटा आहे, पूर्ण होत नसतात. संसार शरीरसुद्धा संपत आहे आणि अशा क्षणभंगूर संसारातले विषय यांच्या तोंडात गुंतलेलं, अडकलेलं, आसक्ती संपन्न जे मन आहे ते मन आत्मसुखाची गोडी मिळाल्यामुळे या तोंडातून ते बाहेर पडतं. संसाराची तोंडी गुंतले जे. कसं गुंतलं? ज्ञानोबारे उदाहरण देतात. बेडूक असतो ना, तो बेडूक त्याला माहितीच नसतं मागं काय झालं म्हणून, लक्षात येत नाही. तो समोर उडणाऱ्या पाखरांना पाहतो, फुलपाखरू किंवा अनेक प्रकारचे माशा, चिलट यांना पाहतो आणि त्याची जीभ फार चांगली असते म्हणतात. आपण नाही पाहिले अजून, पण लांब असते. ते बेंडूक आपल्या जिभेनं बरोबर ते माशा, फुलपाखरू यांना पकडतो. पण त्यांना पकडण्याच्या छंदामध्ये आपल्याला कोणीतरी पकडलेलं आहे हे त्याला आठवतच नाही. ज्ञानोबारा म्हणतात, दरदूर सापे गिळीजतो आहे उभा, की तो माशी यावे टाळी जिभा, तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. काय लोभ असेला? वय संपत पण तृष्णा नाही संपत. दशरथ राजाने म्हणतात एकदा तर आरशात पाहिलं, कानावरचा एक केस पांढरा झाला होता. तेव्हाच ठरवलं आता राज्यकारभार चालवायचा नाही. फक्त एकच पांढरा झाला होता. इथं एखादा काळा असतो, सोडावंसं वाटत नाही ना. परवा ओळखू येऊन त्याच्या रंगरंगोटी करतं. एकच फक्त संकेत होता, संकेत की आता आपल्याला हे सोडायचं आहे. संसाराची तोंडी गुंतले जे. आणि असं म्हणतात व आता आपल्याला ते माहिती नाही, आध्यात्मिक व्यक्ती त्याला अपवाद आहे बरं. ज्याने आयुष्यभर विरक्ती धारण केली ते सहज मुक्त मनाने सोडू शकतात एका क्षणामध्ये. त्यांना सोडायला काही अडचण नाही पडत. एक उदाहरण ऐकलं, आता आठवलं म्हणून सांगतो. एका राज्याचा राजा मरण पावला. मग आता ते राजा कोणाला करायचं त्याच्यात लई मोठी स्पर्धा असते बरं. जसं आपल्याकडे पोटनिवडणूक तसं पूर्वी होतं. आता राजा कोणाला करायचं, भांडणं सुरू झाले. राजाला मुलगा नाही. मग त्या काळातली प्रथा, सगळ्यात बुद्धिमान प्राणी हत्ती. मग एखाद्या हत्तीच्या किंवा हत्तीनीच्या सोंडेमध्ये आपण पुष्पमाळा देऊ आणि ती हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा अर्पण करेल तो आपल्या देशाचा राजा. आता तिच्या हातामध्ये सोंडीमध्ये पुष्पमाळा दिली. मग ते दरबारामध्ये असे सगळे दोन्ही बाजूला इच्छुक उमेदवार उभे होते की आपली वर्णी लागावी, आपल्या गळ्यामध्ये माळ पडावी ना आपण राजा व्हावं. ते हत्तीने जी माळ घेतली पुष्पमाळा, राज्याबाहेर गेली.
नदीच्या काठावर एक महात्मा एक साधना करत होता. त्या हत्तीनेला काय वाटलं काय माहिती, आणि त्या महात्म्याच्या गळ्यात घातली आणि तिने माळा. आता लोक अशी फार संकेत मानतात बरं, नाही बाबा तुम्हाला यावंच लागेल आता. जे लोकांनी विनंती केली ते महात्मा म्हणले प्रारब्ध आहे आपलं, आपण त्याग केला भगवंतासाठी. पण प्रारब्ध किंवा राज्याला गरज असेल, राजा कालस्य कारण, राजा महत्त्वाचा आहे, त्याशिवाय राज्यकारभार व्यवस्थित चालणार नाही. राजा, राऊतबाबांच्या मुखातून एकदा ऐकलं होतं मी, कोणती मोठी संघटना जर असेल, राज्य असेल किंवा एखादी संस्था जर असेल, तर त्या मुख्य पदावर संन्याशीच महात्मा पाहिजे. जिथं जिथं हे घडतं ते सगळे संघटन चांगल्या प्रकारे चालतात, कारण पाठीमागे कोणाचा मोह नाही, आसक्ती नाही, तादात्म्य नाही. म्हणूनच ते योग वाशिष्ठामध्ये पण असा शब्द आला आहे प्रभू रामचंद्रांना सांगताना की तुम्ही बाह्यतः संघामध्ये राहा, बहिसंग अंतस्त्यागी, पण अंतकरणाने मात्र त्यागी राहा. जो विरक्त असतो ना तो सगळं चांगलं चालवू शकतो. मग आता हे आपलं प्रारब्ध आहे, आणि राज्य तर राज्य, काही हरकत नाही. मग आता ते राज्य स्वीकार करायचं ना आपल्याला. ती पुष्पमाळा घेतली, राज्यकारभारावर अभिषेक झाला. आता संन्याशीच महात्मा, स्वतःलाच काही लोभ नाही, त्यामुळे भ्रष्टाचार करायला जागाच नाही. एकदम सुरळीत राज्य चाललं. जे राज्य सुरळीत चालतं त्याची समृद्धी होत असते, आणि समृद्धी झाली एखाद्या राज्याची की नियमच असा आहे की शेजारच्याला ते सहन होत नाही, शेजारच्याला खरंच सहन होत नाही. मग ते राज्य असो नाहीतर मग एखादं घर असो, प्रगती झाली की सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, शेजारच्या व्यक्तीला. मग शेजारचं राज्य असो किंवा व्यक्ती असो, ते फार मोठं मन लागतं त्याला सहन व्हायला सुद्धा, किंवा प्रगती पाहायला. ते सहन नाही झालं. मग शेजारच्या राज्याने आक्रमण केलं तर ते गुप्तहेराने बातमी आणली, महाराज घात झाला. काय झालं म्हणे, शेजारचा राजा सैनिकांना गोळा करून आपल्या राज्यावर आक्रमण करतोय. किती लांब आहे म्हणजे तो आताशी निघाला, किती वेळ लागेल, कमीत कमी 10-12 तास तरी लागतील यायला. असं का, बरं ठीक आहे, निर्णय नंतर सांगतो. गुप्तहेराला वाटलं हे काहीतरी निशाणा वाजवतील, सूचना देतील, नगारा तरी वाजवतील, सूचना देतील की सैनिकांनी तयार व्हा म्हणून. काहीच हालचाल नाही. 2-4 तासाने पुन्हा गुप्तहेर आला, महाराज त्यांनी आपल्या हद्दीमध्ये प्रवेश केला, फार मोठं सैन्य आहे, करायची का तयारी युद्धाची, म्हणजे अजिबात नाही करायची, थोड्या वेळाने बघू. बाकीच्या लोकांना वाटलं बहुतेक हे आपण यांच्या गळ्यात हार टाकला ना, त्याच्या अगोदर यांना कोणत्या तरी रिद्धी येत असतील, असं सिद्धी वापरली की भस्मसात होईल, त्यामुळे ते योग्य टप्प्यात येण्याची वाट पाहत असतील. बाकीच्यांनी काही हालचाल केलीच नाही. आता तो राजा राजधानीपर्यंत आला, सैनिकाचा प्रतिकारच नाही, राजधानीतून आला आणि त्याने विचार केला या राज्याचा जो राजा आहे त्याचा एकदा वध करू. एकदा गादी आपल्या ताब्यात आली तर कशाला युद्ध करायचं. तो राजा तळपते तलवार घेऊन आला आणि त्याला पाहिलं की संन्यासी महात्मा खाली उतरला. म्हणजे तो कशा करता आला, म्हणे राज्यासाठी. तू हे राज्य चांगलं चालवशील, म्हणे हो चांगलं चालवशील. मी तेच पाहत होतो म्हणे. अरे जर तुला राज्यच पाहिजे तर माणसं मारायचे कशाला, तुला राज्यच पाहिजे ना, हे राज्य तू चांगलं चालू शकतो. मी पूर्वी साधनाच करत होतो, फक्त इथं वारसदार कोणी नव्हता चांगला, म्हणून मी वाट पाहत होतो. बरं झालं तू आला म्हणे. आणि त्याला संन्यासी महात्म्याने गादीवर बसवल्यानंतर पाहिलं इथं माझ्यापेक्षा चांगला दिसतो म्हणे या गादीवर. त्याचा अभिषेक केला. आतापर्यंत राज्य भोगलेला व्यक्ती क्षणात निघून गेला. महापुरुषाला त्यागामध्ये काही वेळ लागत नाही, एका क्षणामध्ये ते सगळं सोडू शकतात. एका क्षणामध्ये संसाराची तोंडी गुंतले जे, मन आरतीचे सियेची सोडी, ते लवकरात लवकर सोडू शकतात. पण ज्याने आयुष्यभर कष्ट केले ना, गोळा करायचे, ग्रहण करायचे, ते सोडण्याकरता मग लय त्रास देतं. मग ते सगळे पदार्थ जे कष्टाने मिळवले ते जसं ते चित्रफित नाही का आपल्या असे डोळ्यासमोरून जाते, तसं आयुष्याच्या शेवटच्या क्षणात ते सगळं आठवतं सगळं. आणि मग इतकी गर्दी होते की देवालाही प्रश्न पडतो याला नेमकं कोणता जन्म द्यावा, का एवढे सगळे वासनेचे पदार्थ उभे राहिले ना. म्हणून मनुष्याने असं राहिलं तरी पावनं म्हणून राहावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. आपण म्हणतोय बघा, सर्वामध्ये मनुष्य हा काय विकसित का, सर्वामध्ये बुद्धिमान प्राणी कोण, मनुष्य. पण काही बाबतीत विचार केला तर आपल्यापेक्षा पक्षी बुद्धिमान आहे.
तो कोबारांना सांगितलं ना त्या शेतकऱ्याने की तुम्ही भजन करा महाराज आणि या पक्ष्यांचं रक्षण करा, पक्ष्यांचं राखण करा. त्या राखण म्हणजे रक्षण. तो कोबराने अर्थ काय घेतला, या पक्ष्यांना बाहेर धान्य मिळत नसेल, राखण करा म्हणजे यांचं रक्षण करा. पक्षी उपवाशी नाही राहिले पाहिजे. आणि मग ते पक्षी यायचे, तो कोबराच्या अंगावर बसायचे आणि ते ज्वारीचे धान्याचे कण खायचे. तो कोबराने पक्ष्याकडं पाहिलं, बाप रे बाप, काय विरक्त आहे म्हणे. सायंकाळी आणि मग सायंकाळ झाली की तो कोबारा त्यांना म्हणायचे, घरी जा बरं, तुम्हाला पुन्हा घरं सापडणार नाही. जुन्या काळात लोकेशन नव्हतं ना, घरं सापडणार नाही. ह्या आपापल्या घरी जा सूर्य मावळण्याच्या अगोदर. आता पक्षी येतात बिचारे, पण त्यांना पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तो कोबराने झाडाला ती मडकी वगैरे लावून ठेवली, पाण्याची सुद्धा व्यवस्था व्हावी. आणि मग तो शेतकरी आला 1 महिन्याभराने, तर पहिला पाहून गेला होता, खूप चांगलं पीक आलं होतं. इतका आनंदित झाला तो, तुला आपल्यासारखं पीक तर आता गावातही कोणाला होणार नाही. एका कोपऱ्यात आला तर कशाचे कंस, नुसता पिश्यात सगळ्या, एक दाणा नाही. 4ही भागाला तो फिरून फेरफटका मारून येतो आणि तो कोबारांना जागा करतो. लोकांच्या समोर तक्रार केली पंचायतीमध्ये, ते ग्रामपंचायतमध्ये. सगळे आले म्हणे, का होतो कोबार आहे, याने आरोप लावला म्हणे, सगळं धान्य तुम्ही नष्ट केलं म्हणे. मी नष्ट नाही केलं म्हणे, यानेच मला सांगितलं की पक्ष्यांचं राखण करा, रक्षण करा. आणि मग पक्षी उपाशी ठेवले असते तर रक्षण नसतं झालं ना पक्ष्यांचं. मी पक्ष्यांचं राखणच केलं म्हणजे रक्षण केलं, असा तो कोबराने अर्थ घेतला. लोक हसू लागले, तुम्ही पक्ष्यांचं रक्षण केलं का? अहो काय विरक्त आहे म्हणे पक्षी, फक्त आल्यानंतरच खात होते, घरी एक सुद्धा दाणा घेऊन जात नव्हते. इथं तर लोक काल्याला जेवतात, अख्ख्या कुटुंबाला प्रसाद घेऊन जातात, बाकीचा विचार नाही करत. पक्षी किती विरक्त आहे म्हणे. सोबत एक धान्याचा कणसुद्धा त्याने नेला नाही. मग आता त्यांनी सांगितलं, या शेतकऱ्याचं नुकसान झालं, किती धान्य होत होतं म्हणे तुला? तो म्हणे 2 खंडी. ठीक आहे म्हणे. आणि तो कोबराने किती द्यायचं ठरलं होतं? अर्धा मन. अर्धा मन कशाचं मिळतं आहे आता? 2 खंडी मी वसूल करणार. ठीक आहे म्हणे. बाकीचे कणसं आपण जे मळणी करू, जे धान्य मिळेल ते मिळेल. आणि जर नाही भरपास झाली तर मग तो कोबारा तुम्ही काय देणार? म्हणे माझ्याकडे देण्यासारखं काय आहे आता, आम्ही सदैव सुडके, माझ्याकडे काही नव्हतं म्हणून तर यांनी मला तिथं राखण करायला बसवलं, मी देणार काय? मारा मग, द्यावं तर लागेल ना, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. तर मग तो कोबाराचं घर लिहून द्या. दिलं लिहून, सगळ्यांनी लिहूनसुद्धा घेतलं. आणि मग आता म्हणे उर्वरित जे कंस आहे त्याची आपण मळणी करू, भगवंताची करणी आहे. जिथं 2 खंडी अन्नधान्य पिकायचा अंदाजे 17 खंडी, म्हणजे रास पाहिली. शेतकरी फिरला ना तो मला मी कागद पुन्हा आता ते फाडून टाकतो आता, आणि चांगले 5 लोकांचं नाव जाईल ना म्हणे, सही केली आम्ही तिथं, लोक आमच्यावर विश्वास धरणार नाही. 2 खंडी तुला मिळेल. तो कोबारा म्हणले, बाकीचं आपल्याला काही लागत नाही, काहीच लागत नाही. पक्षी ज्याप्रमाणे धान्य खातात पण गुंतून राहत नाही, निघून जातात बघा. आणि पक्ष्यांचं प्रेमही जास्त राहत नाही. जोपर्यंत आपल्या पिलांच्या पंखात बळ येत नाही तोपर्यंतच काळजी घेतात. एकदा तो स्वतःच्या त्याच्या पंखात बळ आलं, तो त्याच्या पायावर उभा राहिला, आता तो स्वावलंबी जीवन जग. इतके ते काय राहतात विरक्ती. आणि आपण म्हणतो माणूस बुद्धिमान प्राणी आहे, माणसा एवढा तो गुंतून कोणी राहत नाही, तरी आपण म्हणतो नाही फार बुद्धिमान आहे, अजून किती विकास व्हायला पाहिजे. तादात्म्य किती गुंतत आहे त्याचं. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सीची सोडी, संसाराचे तोडी गुंतले जे, किंवा संसाराचे तोंडी गुंतले. 2 पाठ होतात. संसाराच्या तोंडात गुंतलेलं जे मन आहे ते मन या सुखाची चटक लागल्यामुळे स्वतःला विषयाच्या इच्छेपासून बाजूला सोडवतं, मग त्याला आठवणसुद्धा राहत नाही. किंवा संसाराचे गुंतलं म्हणजे जाळं, जे बंधन आहे त्या सगळ्या जाळ्याला ते तोडून टाकतं, इतकं मन समर्थ होतं. याला जाळं तोडण्यासाठी विरक्ती लागते, वैराग्य लागतं. विरक्त शत्रुणाम जगत, त्याला सगळं जगत गवताच्या काडीप्रमाणे आहे. आता ज्या सुखाचा त्याला लाभ होतो ते सुख आहे कसं? ज्ञानोबारे त्याचं 2 वयामध्ये चिंतन सांगतात बरं. या पुढच्या 2 वयाचा एकत्र विचार आहे, म्हणजे या 2 वयाचं युग्म आहे. युग्म जे सुख मिळालं ना, कारण पहिल्या वहीत काय आलं? जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची तोडी गुंतले जे सुख त्याला मिळतं ते कसं आहे? जे योगाची बरव, संतोषाची राणीव,
ज्ञानाचे जाणीव जया लागी ते असं म्हटले बघा. जे सुख योगाचे बरव आहे, जे संतोषाचे राणीव आहे आणि ज्ञानाची जाणीव ज्याच्यासाठी आहे ते ब्रह्मसुख कसं मिळतं? अभ्यासिलिनी योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा. असा काही विचार आहे, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.